जय महाराष्ट्र. मी श्रीरंग खरे. पुढच्या 30 मिनिटात आपण आढावा घेणार आहोत 50 वेगवान घडामोडींचा. सुरुवात करूया महाफास्टला. अमरावतीमध्ये चांदूर बाजार रस्त्यावर झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय. नवरा बायको आणि त्यांच्या 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खरवाडी फाट्याजवळ ट्रकनं इंडिकाला धडक दिली. या अपघातामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ता असलेल्या किशोर इंगळे आणि त्यांची पत्नी शिल्पा इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. दुसऱ्या मुलासोबत फिरताना बघितल्यानं प्रेयसीला ठार करणाऱ्या सैतानाला पोलिसांनी गजाआड केलाय. विरारमध्ये घडलेल्या या हत्येप्रकरणी नवी माहिती उजेडात आली. देवेंद्र भोसलेनं त्याच्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र त्यावेळी प्रेयसी बेशुद्ध होती का तिचा मृत्यू झाला होता हे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल. नेरूळमध्ये प्रेम प्रकरणातून 15 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येप्रकरणी प्रेयसीच्या भावाला अटक करण्यात आली. भावासोबत त्याचे काही मित्र आणि मुलीच्या आई वडिलांना देखील अटक करण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या मुलाला मुलीच्या भावानं धमक्या दिल्या होत्या. पोलिसांना याबाबत कळवूनही त्यांनी काहीही केलं नाही. यामुळे हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नेरूळ पोलीस स्टेशनमधल्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. डोंबिवली पूर्वेला सर्रासपणे रात्रीच्या वेळी उघड्यावर दारू विकली जाते आणि प्यायलीही जाते. इतकंच नाही तर तळलेलं मटण आणि मच्छीच्या गाड्या देखील बिनधास्तपणे चालवल्या जातात. जय महाराष्ट्रनं ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत. उघड्यावर चालणाऱ्या या अवैध धंद्यांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. यावेळी वेळीच कारवाई झाली नाही तर कोपर्डीसारखी घटना घडायला देखील वेळ लागणार नाही. लातूरमध्ये हरणांची शिकार करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी राजू मुरली शिंदे आणि नाना भीमा काळे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मांसाची विक्री करत असल्याची माहिती MIDC पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा मारत 20 किलो मांस, हरणाचं मुंडकं, पाय आणि देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. रेशन दुकानात तूर डाळ 120 रुपयांना मिळते. 30 डाळ मॉलमध्ये 99 रुपयांना कशी मिळते असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना विचारले आहे. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या तुकाराम मुंढे यांची चौकशी होणार आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त मुंढे आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यामध्ये या कारवाईवरून संघर्ष पेटला होता. हा मुद्दा म्हात्रेंनी विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मुंढेंच्या वर्तनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल असे आदेश दिले. काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांच्या विरोधात भाजपनं हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. हा हक्कभंगाचा प्रस्ताव विधान परिषदेच्या सभापतींकडे दाखल करण्यात आला आहे. राणेंनी बेछूट आरोप केलेत, त्याचे पुरावे त्यांनी दाखल केले नाहीत तर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करू असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री म्हणून मी सक्षम असून गृह खात्याचा अनुभव किती आहे हे माझं कामच दाखवेल. शिवाय जो शीशे के घर में रहते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते असा बॉलिवूड स्टाईल इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरोधकांना दिलाय. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कोपर्डीमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबियांच्या आणि ग्रामस्थांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचं आश्वासन शुक्ला यांनी यावेळी दिलं. 1 महिन्यात तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करणार असल्याचं देखील शुक्ला म्हणाले. कोपर्डी बलात्कार प्रकरणी राज्याच्या विविध भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. तुळजापूर शहरात रॅली काढून या अमानुष घटनेचा निषेध करण्यात आला. तुळजापूरमधले सगळे व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. दुसरीकडे या निर्भया प्रकरणाचे पडसाद इंदापूर तालुक्यातही उमटले. इंदापूर शहर बंद ठेवण्यात आलं होतं. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण इथे विद्यार्थ्यांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं.
सोलापूरमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेनं जोडेमारा आंदोलन केलं। काश्मीरमध्ये मारला गेलेला दहशतवादी बुरहान वाणीला पाकिस्ताननं शहीदांचा दर्जा देऊन काळा दिवस पाळल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिमेला चपलेचा हार घालण्यात आला, चपला देखील त्याला मारण्यात आला। मुंबईकरांची 15% पाणी कपात रद्द करण्यात आली। स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। 1 जून ते 20 जुलै या कालावधीत मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण आणि तलावांमध्ये 7,93,050 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालाय। शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे मुंबईची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला, त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली। मुंबईतील रस्ते घोटाळ्यातील भ्रष्ट अभियंत्यांच्या मागे आता महापालिका अभियंता संयुक्त कृती समिती उभी राहिली आहे। घोटाळ्यात अभियंत्यांना नाहक गोवलं जात असल्याचा आरोप या समितीने केला। कारवाई विरोधात अभियंत्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं आहे। कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। कल्याण डोंबिवलीसह 27 गावातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झालेत। विशेष म्हणजे काँक्रीटच्या रस्त्यांना देखील खड्डे पडलेत। दुसरीकडे काँक्रीटच्या रस्त्यांची कामंही धीम्या गतीने सुरू आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस होऊन देखील रस्त्यांची या ठिकाणी चाळण झाल्याचं बघायला मिळत आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गॅस्ट्रोची साथ पसरली। 150 पेक्षा अधिक रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली। देवाडी इथे गॅस्ट्रोचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत। दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे हा आजार वाढत चालल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। इगतपुरीपासून 15 किलोमीटरवर असलेला विही गावातला धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय। उत्तर महाराष्ट्राची पॉंडेचेरी म्हणून इगतपुरीची ओळख आहे। नाशिकसह मुंबईचे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। या ठिकाणी पर्यटक रॅपलिंगचा देखील आनंद घेतात। सोन्याचा शर्ट घालणाऱ्या दत्ता फुगेनं वक्रतुंड नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। 2011 मध्ये फुगेनं पतसंस्थेची स्थापना केली होती। यात पैसे गुंतवल्यास दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। पण 2013 मध्ये फुगेनं पतसंस्था बंद करून गुंतवणूकदारांच्या तोंडाला पानं पुसली। गुंतवणूकदारांनी यानंतर पोलिसात धाव घेतली। मात्र तितक्यात फुगेचा खून झाल्यानं गुंतवणूकदारांनी फुगेचे दागिने विकून पैसे परत द्यावे अशी मागणी केली आहे। शिर्डीतल्या नगरपंचायतमधल्या अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाली। चोरट्यांनी 20 तोळे सोनं आणि 70,000 रुपयांची रक्कम लंपास केली। चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत मोठी चोरी केली। पाणी पुरवठा अधिकारी कांबळे यांच्या कुटुंबियांसह ते स्वतः बाहेरगावी गेले असताना ही घटना घडलेली आहे। ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीची वार्षिक आर्थिक उत्पन्नाची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारनं घेतला असून याबाबत अधिवेशन संपण्याच्या आधी घोषणा करण्यात येईल असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिलंय। बुलढाणा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे आता शेतशिवारं बहरून आलेली आहेत। डोलणारी पिकं आणि हिरवीगार शिवारं यामुळे शेतकरी आनंदात दिसतोय। गेले काही महिने दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळालाय। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 337 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 80% क्षेत्रावर पीक बहरून आलंय। रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे। समाधानकारक पावसामुळे लावणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। सुमारे 90% लावण्या झाल्या। जिल्ह्यात सरासरी 99.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच पाणीसाठा आहे। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोयना धरण निम्म भरलंय तर उर्वरित धरणात चांगला पाणीसाठा आहे। सध्या पावसानं उघडीप दिल्यानं धरणात पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा व्हायला अजून वेळ लागू शकतो। माडाच्या मुंबई विभागातील 972 घरांसाठी येत्या 10 ऑगस्टला सोडत काढण्यात येणार आहे। आतापर्यंत या घरांसाठी 1 लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत।
माळाच्या सोडतीची घरं मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहेत. माळाच्या सोडतीच्या घरांसाठी 23 जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. कोल्हापुरात शेतकऱ्यांकडून 8 ते 10 रुपये किलोनं घेतलेल्या फळभाज्या मंडईमध्ये ग्राहकांना 80 ते 100 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्च एवढाही दर मिळत नसताना व्यापारी दलाल मात्र एका दिवसातच 8 ते 10 पट फायदा मिळवून गलेलट्ट होत आहेत. ग्राहकांची लूट करून व्यापारी अडते आणि विक्रेते मालामाल होत आहेत. किरकोळ भाजी मंडईतील काही ग्राहक आता ऑनलाईन आणि मॉलकडे वळायला लागलेत. गेल्या 3 दिवसांपासून किरकोळ विक्रेत्यांचे बंद आंदोलन सुरू असल्यानं ऑनलाईन पद्धतीच्या व्यापारात भाजीपाल्याच्या ऑर्डर वाढायला लागल्यात. मॉलवाल्यांकडून देखील भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. किरकोळ भाजी व्यापाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे घरगुती खानावळ आणि हॉटेल रेस्टॉरंट अडचणीत आली आहेत. काही खानावळी आणि हॉटेल्समधील जेवणाच्या ताटामधून भाज्या गायब व्हायला लागल्यात. काही मोठ्या हॉटेल चालकांनी ग्रामीण भागामधून भाजीपाल्याची खरेदी करण्यास पसंती दिली आहे, मात्र त्यांना दुप्पट खर्च सहन करावा लागतो. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं भाडं हे विमानापेक्षा कमी असेल असं आश्वासन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं आहे. तसंच या बहुप्रलंबित हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचं काम पुढच्या 6 वर्षात पूर्ण होईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. रेल्वे प्रवाशांना तिकीट रांगेतून सुटका मिळावी यासाठी रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेली कॅश कॉईन तिकीट यंत्रणा त्यामुळे त्रस्त झालेली आहे. यंत्रामध्ये पैसे टाकल्यानंतरही तिकीट मिळत नसल्यानं प्रवाशांसाठी ही यंत्रणा मोठी डोकेदुखी बनली. पारसी बोगद्यावरील घरांच्या कारवाईसाठी पालिका, रेल्वे आणि वन विभाग सरसावला आहे. या कारवाईनंतर विस्थापित होणाऱ्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची काय योजना आहे असा सवाल उच्च न्यायालयानं पालिका प्रशासनाला विचारला. तसंच पालिकेनं बजावलेल्या नोटिशीवर ताशेरे ओढत कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून घसरलेली माथेरानची मिनी ट्रेन सेवा 2 महिन्यानंतरही रुळावर आली नाही. विशेष म्हणजे अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा सुरू करण्यातही प्रशासनाला यश आलेलं नाहीये. त्यामुळे माथेरानकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. पुणे नाशिक या प्रस्तावित रेल्वे मार्गाचं अंतिम सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला. 265 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन आगारातून मुंबई नालासोपारा भांडूप तसंच राज्याच्या अनेक ठिकाणी बस जातात. मात्र आठवडाभरापासून एसटी बंद असल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव आणि वेळास या परिसरातून मुंबईसाठी एसटी पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होतीये. आधी ही एसटी सुरू होती, मात्र ती बंद केल्यानं प्रवाशांचा संताप होतोय. वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेनं प्रवाशांवर महागाईचा बोजा टाकलाय. परिवहन सेवेच्या दरवाढीला महासभेत मंजुरी मिळाली असून प्रत्येक टप्प्यातील प्रवास 2 रुपयांनी महाग झालाय. या दरवाढीनं प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची सक्ती विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचा विषय बनले. ज्या कंपनीला आदिवासी विकास विभागानं काम दिलं आहे तिच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं या कंपनीचं सॉफ्टवेअर 5 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिक्षक पात्रता परीक्षेचा राज्याचा निकाल केवळ 1.34% लागलाय. 1,40,574 विद्यार्थ्यांमधून अवघे 1,880 विद्यार्थीच उत्तीर्ण झालेत. गेल्या 3 वर्षांपासून ही परीक्षा घेण्यात येते. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय. शेवटच्या 4थ्या फेरीत मोठा गोंधळ झालाय. अनेक मुलांचं नाव कोणत्याही लिस्टमध्ये नाहीये. कमी मार्क मिळालेल्यांना चांगली कॉलेज आणि जास्त मार्क असलेल्यांना कमी दर्जाची कॉलेज मिळाल्यानं यंदा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संताप आणि नाराजी व्यक्त केली जाते.
जोरदार पाऊस आणि पुरामुळे धोकादायक बनलेल्या शाळांची तातडीनं दुरुस्ती करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेनं घेतला। यासाठी 87 शाळांचा 1,28,00,000चा प्रस्ताव तयार करण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मागवला असून जिल्हा नियोजन मंडळाकडून अतिवृष्टी या हेडखाली या शाळांची दुरुस्ती होईल। वाहन नोंदणी करताना सविस्तर पत्ता न दिल्यानं गेल्या 6 महिन्यात प्रादेशिक परिवहन विभागानं पाठवलेले 7,346 नोंदणी प्रमाणपत्र परत आलेले आहेत। एकीकडे टपाल कार्यालयाकडून आरसी आणि परवाने मिळत नाहीत, तर दुसरीकडे ठिकठिकाणी वाहतूक पोलीस कागदपत्र सोबत बाळगली नाही म्हणून भरमसाठ दंड वसुली करतायत। ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही तर कचरा उचलला जाणार नाही, अशी भूमिका नवी मुंबई महापालिका प्रशासनानं घेतली। याचे पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटले। साठलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिक आम्हाला धारेवर धरत असून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे। मोहम्मद अली मार्गावर रस्ते आणि पदपथांवर असलेल्या 50 अनधिकृत दुकानं हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। ही दुकानं हटवल्यानं पदपथ आणि रस्ते मोकळे झाले आहेत। पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी अतिक्रमणं हटवण्यासंदर्भात सूचना दिल्या असून विविध परिसरात कारवाई सुरू आहे। शहरातील बहुतांश मोठ्या चौकात वाहन चालकांना डावीकडे वळण्यासाठी असलेला ग्रीन सिग्नल यापुढे बंद करण्यात येणार आहे। डावीकडे कायम सुरू असलेल्या वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडथळा निर्माण होतो, त्यामुळे डावीकडे वळणाऱ्या वाहनांनाही यापुढे सिग्नलचं पालन करावं लागेल। मुंबईच्या रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या प्रश्नी एकीकडे राजकारण तापत असताना आता त्याचा फटका शहरातील स्कूल बसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे। मुंबई उपनगरातील खड्डे पडलेल्या जवळपास 50 पेक्षा अधिक रस्त्यांवर स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतलेला आहे। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांच्या पाठोपाठ पोकेमॉन गो या गेमनं पुण्यातल्या तरुणांना देखील वेड लावलाय। पुणे शहरात सगळीकडे रात्री बेरात्री पोकेमॉनच्या शोधात तरुण तरुणी हिंडत असून घरापासून ते ऑफिसपर्यंत सगळीकडे पोकेमॉनचा शोध सुरू आहे। देशातील अल्प उत्पन्नधारकांना आणि गरिबांना स्वतःच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी परवडणाऱ्या घरांच्या नोंदणीसाठीचं मुद्रांक शुल्क घटवावं, असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले। त्यामुळे सर्वसामान्यांचं हक्काचं घराचं स्वप्न पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे। साताऱ्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईची मोहीम सुरू झाली। आतापर्यंत 38 दोषी वाहनांवर कारवाई करून 25 वाहनांचा परवाना 5 वर्षांसाठी निलंबित करण्यात आला। या वाहन चालकांकडून 71,891 रुपये दंड वसूल करण्यात आला। हैदराबादमध्ये कुत्र्याच्या 3 पिल्लांना जिवंत जाळताना अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आलाय। काही मुलांनी मिळून या कुत्र्याच्या पिल्लांना जाळलंय। यापूर्वी चेन्नईमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका कुत्र्याला इमारतीवरून फेकून देण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर हैदराबादच्या या व्हिडिओनं सगळीकडे संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते। राज्यसभेचे खासदार अमर सिंग यांनी पुन्हा एकदा अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली। मोदी सरकारनं अमिताभ यांना स्वच्छता दूत बनवल्यानं त्यांनी शूटिंग वगैरे सोडून जन्मठिकाणी असलेल्या अलाहाबाद आणि मोदींच्या वाराणसीमध्ये झाडू मारावा अशी टीका त्यांनी केलेली आहे। अवघ्या 72 तासात पॅन कार्ड बनवता येऊ शकेल। अधिकाधिक नागरिकांना कराच्या व्याप्तीत आणण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजे सीबीडीटीनं हे पाऊल उचललेलं आहे। ट्विटरनं सर्वसामान्यांसाठी देखील ब्ल्यू टिकचा पर्याय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। एखादा अकाउंट किंवा त्यावरील माहिती खरी आहे हे दर्शवणारी व्हेरिफाईडची ब्ल्यू टिक सर्वसामान्यांच्या प्रोफाईल समोर दिसू शकेल। महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।